आमदार माननीय हिकमत दादा, मंचावर उपस्थित शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, माननीय डॉक्टर आमदार खेडेकर साहेब, सर्व आलेले जिल्हा प्रमुख, सर्व सन्माननीय नेते आणि उपस्थित शेतकरी भगिनी, सर्व तरुण सहकारी आणि शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो, हा जनसागर माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्या कामाची साक्ष आहे। 2.5 वर्षामध्ये जी ताकद आपण या राज्यातल्या सर्वसामान्य घटकाला दिली, तो घटक तुमचे आभार मानण्यासाठी या मैदानावरती या ठिकाणी हजर आहे। मला माननीय शिंदे साहेबांना सांगितलं पाहिजे की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये या मैदानावर माननीय शिवसेना प्रमुख माननीय अटल बिहारी वाजपेयी, माननीय इंदिराजी गांधी यानंतर सभा झाली असेल ती फक्त माननीय शिंदे साहेबांची दुसरी सभा या मैदानावरती होते। हे आमचं कर्तृत्व अजिबात नाही। मागच्या 2.5 वर्षामध्ये जी कामगिरी माननीय शिंदे साहेबांनी सर्वसामान्य लोकांसाठी केली, त्या कामगिरीच्या बळावरती लोकांची पावलं माननीय शिंदे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी येतात। आज ही सभा, आज आम्ही सर्व शिवसैनिक संकल्प करतो शिंदे साहेब की आमच्या जिल्ह्यातल्या घराघरामध्ये, मराठवाड्यातल्या घराघरामध्ये शिवसेना नेऊन पोहोचवण्याची जबाबदारी ही सभा निश्चितपणे स्वीकारते। घर तिथं शिवसैनिक, संघटना मजबूत करण्याचा संकल्प, संघटना घराघरामध्ये देण्याचा संकल्प आज निश्चितपणे इथं आलेला प्रत्येक सैनिक या ठिकाणी करत आहे। या सभेचा निर्धार आहे, राज्य शिवसेना व्यापून टाकण्याचा निर्धार आहे। या सभेचा निर्धार आहे की राज्यामध्ये 1 नंबरचा पक्ष शिवसेना करण्याचा निर्धार आहे। आणि मी माननीय शिंदे साहेबांना शब्द देऊ इच्छितो की राज्यातल्या घराघरामध्ये निश्चितपणे शिवसेना नेण्याचा प्रयत्न आपल्या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करू। अफाट तुमचं जनसागर एवढं काम आहे तुमचं। या कामाच्या बळावरती माझी शिवसैनिकांना विनंती आहे, आकाशा एवढं काम माननीय शिंदे साहेबांचं आहे। त्यांच्या कामाच्या बळावरती एक वेगळा झंझावात तुम्हाला निश्चितपणे मजबूत करावा लागणार आहे। ज्या वृक्षाची मुळं मजबूत असतात तो वृक्ष हा वटवृक्ष होतो। माननीय शिंदे साहेबांनी आपली मुळं जमिनीमध्ये घट्ट रोवलेली आहेत। आपला वटवृक्ष व्हायला वेळ लागणार नाही। निश्चितपणे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये एक वेगळा वटवृक्ष या राज्यामध्ये उभा राहील। मला आपल्याला सांगितलं पाहिजे, जालना नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये हा संकल्प आज या आभार दौऱ्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करू इच्छितो। या ठिकाणी माननीय शिरसाट साहेब आहेत, माननीय भुमरे साहेब आहेत, मराठवाड्यातले दिग्गज नेते या ठिकाणी आहेत। आपण सर्व संकल्प करूया। या संपूर्ण मराठवाड्यामध्ये आज आपल्याला लोकांनी भरभरून या ठिकाणी आपल्या पत्रामध्ये टाकलं, माननीय शिंदे साहेब, मराठवाडा ही भूमी आहे, ती भूमी माननीय शिवसेना प्रमुखांच्या विचारावरती प्रेम करणारी आहे, तुमच्या विचारावरती प्रेम करणारी आहे। पुढच्या कालखंडामध्ये 25 पेक्षा जास्तीचे आमदार तुम्हाला मराठवाड्यामधून आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही। हा संकल्प या सभेला करायचा।
हा संकल्प तुम्हा आम्हाला करायचा की पुढच्या कालखंडामध्ये संपूर्ण जागा आपल्या 25 पेक्षा अधिकच्या जागा या शिवसेनेच्या विजयी झाल्या पाहिजेत. हा संकल्प ही सभा या ठिकाणी करते. गावागावात तुम्हाला जावं लागणार आहे, घराघरात तुम्हाला जावं लागणार आहे, पक्षाची नोंदणी करावी लागणार आहे, पक्ष संघटन मजबूत करावं लागणार आहे. आणि तो संकल्प करण्यासाठी राज्यातला पहिला जिल्हा माननीय शिंदे साहेब तुम्ही जालना निवडला. मला आनंद आहे या गोष्टीचा. हा जिल्हा सातत्याने मला आठवतं माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुद्धा पहिला दौरा जालना या ठिकाणी केला होता. आणि आज तुम्ही सुद्धा दुसऱ्या इनिंग मध्ये हा पहिला दौरा जालन्यामध्ये करतात. भरभरून यश निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. माननीय शिवसेना प्रमुख म्हणायचे एकनाथ नाही हा लोकनाथ आहे. सारखं सातत्याने लोकांच्या गरडामध्ये या जगाच्या पाठीवर असा एकही पक्ष नाही की ज्या पक्षाने जो आपल्या नेत्याच्या बद्दल ठराव केला असेल. आमच्या सर्व नेते मंडळीने ठराव केला की आमच्या नेत्याने कमीत कमी 5 तास तरी झोपावं. असा कोणताच पक्ष नाही आपल्या नेत्याच्या बद्दल 5 तास झोपा म्हणणारा. आम्ही सांगतोय लोकांसाठी. आज ताई महाराजांकडे गेलो होतो. ताई महाराजांनी सांगितलं, त्यांना आशीर्वाद दिला, थोडा आराम करत जा, थोडा आराम करा. पण निश्चितपणे हा माणूस वेळ लागल्यासारखा लोकांसाठी या ठिकाणी फिरतो. मला सांगितलं पाहिजे आता ही निवडणूक आमची पार पडलेली आहे. लोकसभा पार पडली, विधानसभा पार पडली. आता तुमच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषदची निवडणूक आहे, पंचायत समितीचे, महापालिकेची निवडणूक आहे. मी शिंदे साहेबाला वचन देऊ इच्छितो, आमचा जालनाच काय पण मराठवाड्यामध्ये सर्व जिल्हा परिषदेवरती आपला शिवसेनेचा झेंडा फडकेल, पंचायत समितीवरती शिवसेनेचा झेंडा फडकेल, महापालिकेवरती आपल्या आशीर्वादाने निश्चितपणे भगवा फडकेल. हे शब्द तुम्हाला आम्ही या सभेच्या माध्यमातून देऊ इच्छितो. आमचे प्रश्न आहेत ते निश्चितपणे आम्ही आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू. आज थोडेफार मांडू, याचा अवकाश तुमच्या समोर बाकी प्रश्न मांडू. आज आपण बघतोय की लाडका भगिनीचा मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना फक्त माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी या सर्व भगिनीला या ठिकाणी मिळालेली आहे. आणि आज जालन्याला यायचं तर कालच त्यांनी आपल्या मागच्या महिन्याचे पैसे लाडक्या भगिनींच्या खात्यामध्ये या ठिकाणी टाकायला सुरुवात केली. आणि आता सर्व लाडक्या भगिनींच्या खात्यामध्ये पैसे या ठिकाणी कालपासून या ठिकाणी आलेले आहेत. मला सांगितलं पाहिजे बंधू भगिनींनो, आमचे काही प्रश्न आहेत. जालन्याचा पाण्याचा प्रश्न आहे. माननीय शिंदे साहेब या संदर्भामध्ये आपल्याकडे बैठक लावावी लागणार आहे. जालना शहराला 10-10 दिवसांनी पाणी येतं. तुम्ही शब्द दिलेला, मी शब्द दिलेला आहे की निश्चितपणे यामध्ये बदल करू. आम्ही कामाला लागलेलो आहे. तुमच्या दालनामध्ये एकदा जालना महापालिकेची बैठक बोलवा आणि या बैठकीच्या माध्यमातून रोज लोकांना पाणी कसं मिळेल या संदर्भातला प्रश्न आपण निकाली लावू. मला सांगितलं पाहिजे आपण निवडणुकीच्या काळात आला होतात, महात्मा फुले मार्केटच्या बद्दलचा आपण शब्द दिलेला होता. महापालिका आयुक्त या ठिकाणी हजर आहेत. तुम्ही त्यांना शब्द दिलेला आहे की तातडीनं 2 महिन्याच्या आतमध्ये महात्मा फुले मार्केटचा प्रश्न हा निश्चितपणे मार्गी लावायचा प्रयत्न करू. जालना समृद्धी मार्गाच्या संदर्भामध्ये काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, त्या संदर्भामध्ये आपण त्यांना बोलूच. मुंबईमध्ये आपण बैठक लावली होती, पण काही कारणाने ती बैठक आपल्याला रद्द करावी लागली. ती निश्चितपणे आपण बैठक या ठिकाणी लावू. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय शिंदे साहेब, जालन्यामध्ये अदानी समूहाचा लॉजिस्टिक पार्क या ठिकाणी आलेला आहे. काही रजिस्ट्र्या काही झालेल्या आहेत. 162 एकरवर भूसंपादन या ठिकाणी करायचं. जवळपास 1000 कोटीची गुंतवणूक आहे. 2000 लोकांना काम या ठिकाणी मिळणार आहे. आणि मला खात्री आहे की तुमच्या एक फोननी ज्या काही रजिस्ट्र्या झाल्यात त्या पुढच्या रजिस्ट्र्या अदानी समूहाच्या सुरू होतील. तोही पैसा किंवा इथून गेल्यानंतर माननीय अदानीजीला तो फोन करावा आणि लॉजिस्टिक पार्कच्या संदर्भामध्ये निश्चितपणे हे काम सुद्धा आपण तातडीनं करू. जालना शहरामध्ये माननीय मंत्री महोदय या ठिकाणी संजय भाई सिरसाट या ठिकाणी आहेत. माननीय शिंदे साहेब, आपण तो प्रस्ताव आमचा समाज कल्याणचा या ठिकाणी आपल्या समोर दिला होता. आम्ही संजय भाऊ, आम्ही एक विपश्यना केंद्र जालन्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बांधण्याचा संकल्प केलेला आहे. एकदा तुम्ही माईकवर येऊन म्हणा हो, की निश्चितपणे का हात जाऊन सांगा की विपश्यना केंद्र संजयजींनी या ठिकाणी टाळ्या वाजवा.
जालन्यामध्ये एक विपश्यना केंद्र मोठं मी या ठिकाणी हातात घेतलेलं आहे. निश्चितपणे शिंदे साहेबांनी माननीय संजयजी शिरसाट या विपश्यना केंद्राला निश्चितपणे मदत करतील. जालना शहरातला PR कार्डचा मुद्दा मी आपल्या समोर अनेकदा मांडला. तो निश्चितपणे पुढच्या कालखंडामध्ये आपण तो PR कार्डचा मुद्दा या ठिकाणी निकाली काढू. नवीन बायपास आमचा आहे, हातवन तलाव आहे, मेडिकल कॉलेजचा विषय आहे, रेशीम बाजारपेठ माननीय शिंदे साहेब या राज्यातली पहिली बाजारपेठ तुमच्या चेल्याने तुमच्या सहकार्याने राज्यातली पहिली बाजारपेठ जालन्यामध्ये सुरू केलेली आहे. रेशीम बाजारपेठ जालन्यात पहिला सुरू झाली. या बाजारपेठेला आपल्याला निश्चितपणे एक वेगळा अर्थाने त्याला आपल्याला स्वरूप द्यावं लागणार आहे. मोठी आपण बिल्डिंग बांधलेली, त्यामुळे या सर्व प्रकल्पाला आपण या ठिकाणी सढळ हाताने आणि जालन्याच्या विकासाला आपण या ठिकाणी मदत करावी. मी तुम्हाला निश्चितपणे सांगू इच्छितो की जालन्याची MIDC ही स्टील MIDC आहे आणि या स्टील MIDCला जे दर आपले MSCBचे दर आहेत हे दर न पुरणार आहेत. त्यामुळे त्यांना युनिटच्या पाठीमागं 8.5 रुपये दर लावला जातो. तो जर 2 रुपयांनी आपण कमी केला तर निश्चितपणे मोठा उद्योगपणा या ठिकाणी चालू शकेल. त्यामुळं या ठिकाणी आपण हे करूया. मला आता सुराचं राजकारण करायचं नाही, मी सुराचं राजकारण करणार नाही, मी विकासाचं राजकारण करणार आहे. ज्या पद्धतीनं निश्चितपणे ज्या पद्धतीनं एखादा खडक भेदून या ठिकाणी रोपटं उगतं त्या पद्धतीने एक वेगळा विकास आपल्या भागामध्ये या ठिकाणी करूया. आज माननीय शिंदे साहेबांचा दौरा या ठिकाणी आभार दौरा आहे. तुम्ही त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला आणि राज्यामध्ये 234 जागा या ठिकाणी निवडून दिल्या, कारण की त्यांच्या नेतृत्वामध्ये निवडणुका झाल्या आणि आज आपण त्या निवडणुका जिंकल्या. त्यामुळे निश्चितपणे ही जनतेचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी शिंदे साहेब आपल्यापर्यंत आलेले आहे. मी माननीय शिंदे साहेबांचं जालना नगरीमध्ये मनापासून स्वागत करतो आणि आमच्या सर्व प्रश्नाला त्यांनी न्याय द्यावा ही विनंती करतो. आता मी माझ्या या ठिकाणी विचार संपवतो. या ठिकाणी ज्या राज्यातले आपल्या जिल्ह्यातले काही प्रमुख नेते या ठिकाणी पक्ष प्रवेश करणार आहे त्या पक्ष प्रवेशांची यादी या ठिकाणी वाचणार आहे. काँग्रेसचे अनेक नगरसेवक उभाटाचे अनेक नेते या ठिकाणी पक्षामध्ये दाखल होतात. त्यांचंही स्वागत आपण या ठिकाणी करूया. साहेब बोलल्यानंतर आपण तो प्रवेश घेऊया. सर्व बसून घ्या. मी माननीय शिंदे साहेबांना सभेला संबोधित करण्याची विनंती करतो.